ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला। आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर जनता पंतप्रधान मोदींना जबाबदार धरेल असं वक्तव्य काल अण्णांनी केलंय। सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या अण्णांच्या उपोषणामुळे त्यांचं 3 किलो वजन घटलंय। मात्र सरकारतर्फे अजून एकही व्यक्ती या ठिकाणी फिरकली नसल्याचं पाहायला मिळतंय। अण्णांच्या उपोषणामुळे त्यांच्या किडनीसह मुख्य अवयवांवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। तर उपोषण चालूच राहिलं तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल असा इशारा अण्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी दिलाय। अण्णांना आंदोलन करावं लागणं हे दुर्दैव असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। लोकशाही मार्गाने आपल्याला मोठी लढाई करायची असल्यानं अण्णांनी हे आंदोलन मागे घेऊन आपली प्रकृती सांभाळावी असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय। केंद्र सरकारने अण्णांना एकाच ओळीचं पत्र पाठवलं असून मुख्यमंत्र्यांनी अण्णांची भेट घेण्यासही टाळलंय। त्यामुळे सरकार अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतंय का असा सवाल आता उपस्थित होतोय। अहमदनगरला अण्णांच्या समर्थनार्थ रायगड सिद्धी ग्रामस्थांनी मूकमोर्चाकडून सरकारचा निषेध केला। तसंच सरकारला जाग यावी यासाठी दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं गावकरी करतायत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची दखल गेल्या 4 दिवसांपासून TV9 सातत्याने घेत आहे। त्यामुळे अण्णांनी स्वतः TV9चं कौतुक केलंय। तर TV9ने दाखवलेल्या सर्व बातम्या पाहत असल्याचंही अण्णा म्हणाले। पंढरपूर मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगात आलेल्या कारनं एसटीला धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय। या अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाले आणि हे सर्वजण घाटकोपर भटवाडी येथील रहिवासी आहेत। धनश्री सावंत ही युवती गंभीर जखमी झाली असल्याने तिला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पूर्व द्रुतगती मार्गावरील कन्नमवार नगर पुलावरती डंपरनं दुचाकीला धडक दिल्यामुळे पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय। तर एक लहान मुलगी जखमी झाली असून मुलीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची अटक पुणे सत्र न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेली आहे। ही अटक बेकायदेशीर असून तेलतुंबडेंना तातडीनं सोडा असे आदेश देताना पुणे कोर्टानं पोलिसांना चांगलाच दणका दिलाय। पुणे पोलिसांनी आपल्याला फसवलं असल्याचा आरोप डॉक्टर तेलतुंबडेंनी केलाय। तसंच हा सगळा फेक एपिसोड असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याबाबत नाचक्की झाल्याचं तेलतुंबडे म्हणाले। स्मार्ट सिटी हा सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असून अतिउच्च दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जातीनं लक्ष घालून प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। राज्यात अर्बन महानेट प्रकल्प सुरू होणार आहे। या प्रकल्पामुळे सर्व सरकारी कार्यालय, सरकारी शाळा, महाविद्यालय आणि पालिका यांना इंटरनेट दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तसंच याला वर्षाला अवघा 1 रुपया भाडं असणार आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। आपल्या सैनिकांवर हल्ला केल्यामुळे पाक हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणारा भारत हा 3रा देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मात्र काही लोक सत्तेसाठी देशाचा सौदा करत असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली। मेट्रो ही सामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्याचं काम करणार आहे। लवकरच जगाच्या पाठीवर नागपूर शहराची ओळख होणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। स्मार्ट सिटीसाठी 3000 कोटी खर्च होणार असून यात रस्ते, पाण्यासह अन्य सुविधा असणार आहेत। तसंच स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि त्यासाठी स्मार्ट पार्किंग व्यवस्था देखील असणार आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय। अमृत योजनेच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते। इंदापूर बाजार समितीच्या वतीनं शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत नावाची काय बिशात प्रतिभा माझ्या खिशात असा उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। उखाणा सोपा असा म्हणजे आता कसं आहे, नावाची काय बिशात प्रतिभा माझ्या खिशात। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजवत शरद पवारांच्या उखाण्याला दाद तर दिलीच, मात्र माईक जवळ येत आता बाबांना घराबाहेरच झोपावं लागेल असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्य फुलवलं। एखाद्या चुकीमुळे काय होऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय दिसतील याचा एक अनुभव राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहेत। त्यामुळे शरद पवार यांनी थेट इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर भाषणात केलेल्या चुकीबद्दल तंबी दिली।
डॉक्टर सुधाकरराव जाधव ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या युवा संसदेत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आदर्श मंत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। गेल्या 40 वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही। या काळात संघर्ष करत पारदर्शी कारभार केला, तरीही मला भ्रष्टाचारी ठरवलं गेलं, असं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्याच्या तयारीसंदर्भात जळगाव जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी पार पडली। यावेळी बोलताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील भाजपला उद्देशून युतीबद्दल म्हणाले की आपण युतीचं टेन्शन घ्यायचं नाही, युतीची चर्चा पक्षश्रेष्ठी करतील, आपल्याला फक्त तयार राहायचंय आणि समोरच्याला आडवं करायचंय, असं गुलाबराव पाटील म्हणाले। कोल्हापुरात जागतिक दर्जाचं विमानतळ बनवलं जाईल अशी माहिती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली। शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि राणी ताराराणी यांच्या कार्याची माहिती असलेलं संग्रहालय या ठिकाणी बनवणार असल्याचंही सुरेश प्रभू यांनी सांगितलंय। राजापूर तालुक्यातल्या प्रस्तावित नाणार ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी नेमलेल्या सुक्तंकर समितीच्या दौऱ्यावरून सेना आक्रमक झाली आहे। कंपनीची दलाली करण्यासाठी कमिटी आली असेल तर कोकणातल्या दांड्यांनी सुक्तंकर समितीची पाठ सोडून काढू, असा इशारा खासदार विनायक राऊतांनी दिला। 2019 विधानसभा घोषित होण्याच्या आधीच कोकणात सध्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। रामदास कदम व सूर्यकांत दळवी यांच्यात विस्तव जात नसल्याने पुन्हा एकदा ते उघड झालेला असून याचा फटका पुन्हा एकदा कोकणाला बसणार आहे। राजकारणातील पहिल्या फळीनंतर आता दुसरी पिढी राजकारणात येताना दिसते, असं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सोपान बोनगाणे यांनी केलंय। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे नंतर अमित ठाकरे हे देखील राजकारणात आल्याचं दिसून येत आहे, असं सोपान बोनगाणे म्हणाले। जालन्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीव्ही9च्या कार्यक्रमात गोंधळ घातला। गोरंट्याल आणि देशमुखांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी देखील झाली आणि टीव्ही9चे प्रतिनिधी विलास आठवले यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली। जालना शहरात राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या वतीनं 3 दिवसीय राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आणि 4 फेब्रुवारीपर्यंत हे सुरू असेल। खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळील जंगलात अज्ञातांनी तब्बल 7 अजगरांना एकाच ठिकाणी मारून नष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार ज्यांनी कोणी केला आहे त्यांनी कोणता अघोरी प्रकार घडवण्यासाठी तर हे केलं का, याचा तपास आता पोलीस करतायत। मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी इथे अस्वलाचे जबडे आणि पायाची तस्करी होत असल्याचं आढळून आलं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवलसिंग छत्तरसिंग पावरा यांच्या घरावरती धाड टाकत अस्वलाचे जबडे, मागचे 2 पाय आणि दात जप्त केलेत। सदर शिकार ही मध्य प्रदेश राज्यातील धरणगाव येथून केली असल्याची कबुली आरोपीने दिली आणि या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोमांसाची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याप्रकरणी 3 चीनी नागरिकांसह 5 जणांना अटक झाली आहे। नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आणि यापैकी 4 न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। अटकेतील चीनी नागरिक चायना कोलचा कर्मचारी असून भारत व चीन देशातील संयुक्त कराराअंतर्गत चायना कोल इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली आहे। ली चोचंग हा आरोपी आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। धावत्या रेल्वेतच प्रसूती कळा सुरू झालेल्या एका महिलेची जळगाव रेल्वे स्थानकात सुखरूप प्रसूती झाली। यावेळी महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिल्यानं महिलेच्या कुटुंबियांसह प्रवाशांमध्ये सुद्धा आनंद होता। आई आणि बाळ सुखरूप असून दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। प्रसूती काळा सुरू झाल्याची माहिती रेल्वे पोलीस आणि सफाई कामगार महिलांना रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर महिलेची प्रसूती जागेवरच करण्याचा निर्णय रेल्वेच्या महिला सफाई कामगारांनी घेतला। रेल्वे प्रशासनाने केलेल्या मुलाच्या सहकार्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे। ठाण्यातील रेल्वे अपघातामध्ये आपले दोन्ही पाय गमावून बसलेल्या रुपाली मोरे हिला अखेर कृत्रिम पाय मिळालेले आहेत। खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून रुपाली मोरेला कृत्रिम पाय मिळाले आणि शिवसेना कायम या मुलींच्या मागे उभं राहणार असल्याचं विचारे यांनी सांगितलं। आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठाण्यातील रस्त्यावर आता ई चलन मशीन हाती घेतलेले वाहतूक पोलीस आपल्याला दिसणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली। एक राज्य एक चलन या संकल्पनेच्या आधारे ई चलनाद्वारे सरकारकडूनच डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन दिलं जातं। ठाणे शहर वाहतूक विभागानं ई चलन सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू केलेत आणि 300 ई चलन मशीनसाठी 54 अधिकारी आणि 300 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय।
ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी सुरू केलेला आहे आणि यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची जनजागृती करणाऱ्या रोबोटचे अनावरण वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि 10 दिवस हा रोबोट ठाणे शहरात जनजागृती करणार आहे. नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात तंबाखूमुक्त अभियानामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातून 4000 विद्यार्थी सहभागी झाले. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून विद्यार्थ्यांनी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास घेतलाय. यावेळी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 4000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीचा नारा देखील दिला. पत्रकारांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी सरकार आता पत्रकारांनाही पेन्शन सुरू करणार आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता पत्रकारांनाही पेन्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावरती आता विद्यार्थ्यांचाही फोटो झळकणार आहे. त्यासाठी 3 इडियट्स या सिनेमासारखा घोळ होणार नसल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं. पुण्यात भारतीय अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. विमा कंपन्या आणि बँक शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा व्हिडिओ योगेश शेळके यांनी व्हायरल केला होता. त्यामुळे योगेश शेळके विरोधात बँकेने 1 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करून नोटीस देखील पाठवली आहे. दापोली तालुक्यातल्या हरणे वाघवे परिसरात लागलेल्या आगीत लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या आग लागण्याच्या घटना सुरूच असून गुहागर चिपळूण पाठोपाठ दापोलीत सुद्धा आगीमुळे नागरिक मेटाकुटीला आलेत. मालाडमधील मालवण येथे मोबाईल चोरणाऱ्याला रंगेहात पकडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला रशीने बांधून त्याची भर रस्त्यातून वरात काढली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी बँकेतील तिजोरी तोडून तब्बल 19,80,000 रुपये लंपास केले. बँकेत चोरी झाल्यानं शहरात भीतीचं वातावरण आहे. विनापरवाना चहा विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. बुधवार पेठ येथील येवले अमृततुल्य, नाना पेठेतील साईबाबा अमृततुल्य आणि भारती विद्यापीठातील शाखांवर यावेळी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यात पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या अमृततुल्यांवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली. परभणी येथील वांगी रोडवर बनावट तंबाखू बनवणाऱ्या कारखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलाय. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करून सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक फौजदारांवरती गुन्हा दाखल केला. कर्तव्यात कसूर करणं, छापेमारीतल्या रोख रकमेचा मुद्देमाल स्वतःकडे ठेवणं अशा विविध कलमान्वये सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळवरती गुन्हा दाखल झालाय. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ हे 2012 पर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव पोलीस ठाण्यात तब्बल 27 गुन्ह्यांचा तपास रेंगाळत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पायधुणी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ही टोळी हॉटेल आणि आयटी क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचा आमिष दाखवून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची. या टोळीने आतापर्यंत 150 तरुणांना फसवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मुंबई, पुणे, उत्तर प्रदेश, गुजरातच्या अनेक तरुणांना या टोळीने फसवल्याचं समोर आलंय. तरुणांची फसवणूक करण्यासाठी हे दोघांनीही एक कॉल सेंटर सुरू केलं होतं. मुंबईत प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीत सुद्धा मनसे रिक्षा चालकांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय. यावेळी मनसेच्या रिक्षा कार्यकर्त्यांनी किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा स्टँडवरती जाऊन रिक्षा चालकांचे बॅच आणि परवाने तपासले. यावेळी एका रिक्षा चालकाकडे कोणतीही कागदपत्र आढळून न आल्याने मनसे शहराध्यक्ष राजेश कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या संपूर्ण घटनेत वाहतूक पोलीस आणि आरटीओ काय करतंय असा सवाल उपस्थित झालाय. पुरवठा विभागातील एका नायब तहसीलदाराच्या तक्रारीचा अहवाल देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या बीडच्या लाचखोर अप्पर जिल्हाधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. बाबुराव कांबळे असं लाचखोर अप्पर जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडलं. यावेळी लाचखोर मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याची माहिती मिळताच शेगाव शहरातील नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. भ्रष्टाचारी मुख्याधिकारी अतुल पंत हा शहरातील नागरिकांचं कोणतेही काम करण्यासाठी पैसे मागायचा. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. शिवाय त्यांच्या अनेक तक्रारी वाढल्या होत्या. यावरती वरिष्ठ अधिकारी सुद्धा कारवाई करत नव्हते.
महिलांसह मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न सुटावा यासाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार उत्तम जाधव यांनी पुढाकार घेऊन शाळा, महाविद्यालय आणि बस स्थानक परिसरात तक्रार पेट्या लावल्या होत्या. मात्र ठाणेदार उत्तम जाधव यांच्या बदलीनंतर पेट्यांकडे पोलिसांचं दुर्लक्ष झालंय. गेल्या काही महिन्यांपासून या तक्रार पेट्या उघडल्याच नाहीत. त्यामुळे या तक्रार पेट्या धूळखात पडल्या असून मुली आणि महिलांमध्ये पोलिसांबद्दल प्रचंड नाराजी आहे. तर पोलिसांचा धाक नसल्यानं महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पनवेलमध्ये पाणी समस्या पाहता टँकर माफियांनी अवाच्या सव्वा दर करत फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिका आयुक्त गणेश देशमुखांनी टँकर माफियांना चाप लावलाय. 13 महापालिका कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस देण्यात आली असून मागासवर्गीय नसताना लाड कमिटीच्या माध्यमातून हे कर्मचारी कामावरती रुजू झाले होते. कल्याणमध्ये मोठ्या हायस्कूलनं केलेल्या 48% फी वाढीविरोधात पालक रस्त्यावर उतरले. 7 दिवसात फी कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोर आज रेडबुल एफएमएक्स जॅममध्ये आंतरराष्ट्रीय बाईक रायडर्सनी अनेक बाईक स्टंट केले. आणि मुंबईकरांनी हा थरार पाहण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हे थरारक स्टंट पहिल्यांदा अनुभवल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. डोंबिवलीत शिवोत्सव 2019चं आयोजन करण्यात आलं. शिवकालीन प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी केली.